पण आपला हा ब्रेन जो आहे तो कळत न कळत दिवसेंदिवस ब्लॉक करत चाललेलो आहोत, डॅमेज करत चाललेलो आहोत। अशा अनेक आपल्या सवयी आहेत की त्याच्यामुळं आपण आपला ब्रेन डॅमेज करत आहोत। त्यातील आज एक असा पदार्थ आपण बघणार आहोत की जो आपण कळत न कळत घेऊन आपल्या ब्रेनला आपण ब्लॉक करत आहोत। या पदार्थाचं नाव आहे फ्लोराइड्स। फ्लोराइड म्हणजे काय तर हा एक असा नैसर्गिक कंपाऊंड आहे जो पाण्यामध्ये, टूथपेस्टमध्ये आणि काही प्रोसेस्ड खाद्यपदार्थामध्ये वापरला जातो। सुरुवातीला ह्याचा उपयोग दात डिके होण्यापासून वाचवण्यासाठी केला जात होता। आता हा पदार्थ सर्रास टूथपेस्टमध्ये, काही प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि बऱ्याच वेळा पाणी शुद्धीकरणामध्ये सुद्धा वापरला जातो। या पदार्थाचं अतिसेवन केल्यामुळं आपल्याला अनेक गंभीर दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं। आता आपण बघू की फ्लोराइडचे शरीरावर होणारे दुष्परिणाम कोणते आहेत। विशेषतः फ्लोराइडमुळं ब्रेन फॉग सारख्या समस्या निर्माण होतात, त्यामुळे डिसिजन मेकिंग करणं हे अत्यंत अडचणीचं होऊन बसतं। त्याचबरोबर फ्लोराइड पिट्युटरी ग्लँड आणि पिनेल ग्लँडवर डायरेक्ट परिणाम करतो, ज्यामुळे अलर्टनेस कमी व्हायला लागतो, म्हणजेच आपण म्हणतो की क्लॅरिटी कमी व्हायला लागते। यामुळं IQ कमी होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांना विशेष याचा तोटा सहन करावा लागतो। हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या रिसर्चनुसार फ्लोराइड जास्त प्रमाणात घेतल्यास मुलांचे IQ सरासरीपेक्षा कमी होत असलेले दिसून येतं। त्याचबरोबर आपल्या शरीराचं मेटाबॉलिझम, आपला मूड आणि कॉन्सन्ट्रेशन यावरती सुद्धा डायरेक्ट इम्पॅक्ट या पदार्थाचा होतो। फ्लोरोसिसमुळं हाडं आणि दात खराब होतात। आयरॉनिकली ज्यासाठी फ्लोराइड वापरलं जातं त्याच्यावरच या फ्लोराइडचे नकारात्मक परिणाम आता दिसून येत आहेत। टूथपेस्ट, प्रोसेस्ड खाद्यपदार्थ आणि पाण्यामधून मिळणारा हा जो फ्लोराइड आहे याचे गंभीर दुष्परिणाम आपल्याला दिसून येतात, म्हणून याच्याबद्दल जागरूकता असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तर यासाठी उपाय काय कराल? सर्वात प्रथम फ्लोराइड फ्री टूथपेस्ट वापरायला सुरुवात करा। टूथपेस्ट खरेदी करताना सर्वप्रथम त्याच्यामध्ये फ्लोराइड आहे का हे चेक करा आणि त्याला ऑल्टरनेटिव्ह नॅचरल ऑप्शन शोधण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर RO फिल्टर्स विथ फ्लोराइड रिमूव्हर यांची चॉईस करा, कारण साध्या पाण्यामध्ये फ्लोराइड असू शकतं। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्मार्ट आणि लखलखीत जाहिरातींना बळी पडू नका। काय खातोय, काय पितोय याचा विचार करा आणि प्रत्येक गोष्ट खात आणि पित असताना त्याच्यामध्ये फ्लोराइड आहे का हे चेक करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। फ्लोराइड हे आपल्या जीवनामध्ये इतकं सायलेंटली शिरतं की आपल्याला त्याचा प्रभाव कळतसुद्धा नाही आणि स्लोली हे आपल्या ब्रेन हेल्थवरती काम करत आहे, ज्याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला भविष्यामध्ये भोगावे लागणार आहेत। विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत ह्या काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या प्रियजनांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच दर्जेदार व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।